ए लिखने के बाद उसके आगे मुझे ऑप्शन लिखा हुआ चाहिए, मतलब वाक्य पाहिजे, पूर्ण वाक्य अंडरलाइन करा जे उत्तर असेल ते आणि त्या अंडरलाइन करून त्याच्यावरती उत्तर आणि ब्रॅकेट मध्ये ते ऑप्शन नंबर. पुढे काही स्कोप नाही राहत, पूरा सेंटेंस. रिव्हर्स डायरेक्शनला सोडवायला लागतं. हे इथून पुढे सम तुम्ही घेऊन जायचे. मी आता पहिल्यांदा एक 2-4 सम फटाफट सोडवून देतो. हे एवढं झालं, एक बंद झालं, हे एवढं झालं की आपलं 3.5 पर्यंत संपेल. याच्यापैकी जर आज काही उरलं, उरायचे चान्सेस कमी आहेत, पण याच्यामधलं जर काही उरलं हे कंप्लीट करणं आणि ते 5 तर ते होमवर्क असेल. आणि दुसरा होमवर्क जो असेल आज तो असेल 21 पर्यंत झालं होतं ना, 22, 23, 24, 25 चालेल. जर जमलं तर ते आता संपवून टाकू. 22, 23, 24, 25 तुम्ही पुस्तकातले सगळे सॉल्व आणि अनसॉल्व क्वेश्चन झालेत का बघायचे. उद्या यायच्या आधी, उद्या येताना पुस्तक घेऊन या वाटत. जर काही डाऊट असेल, काही राहिलं काम तर ते उद्या संपवू. आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे उद्या तुमच्या वहीमध्ये काही सॉल्व क्वेश्चन्स राहिले असतील, अनसॉल्व काहीच नाही समज सोडले. काही जर सॉल्व क्वेश्चन्स राहिले असतील तर तुम्ही ते लिहून घ्यायचे. मला जे माहिती त्याच्याप्रमाणे 3.5 च्या आधीचे 1, 2, 3 सॉल्व क्वेश्चन्स मी नाही घेतले. हे घेता वेळ लागणार, त्यामुळे कदाचित ते सॉल्व घ्यायला वेळ होणार नाही. उद्या पुस्तक घेऊन यायचे, सगळे क्वेश्चन्स क्लिअर पाहिजे. म्हणजे 5-10 मिनिटात स्टॅम्पिंग करून आपण पुढच्या कामाला पुढचं काम काय घेऊन सांगून जाऊ. उद्या येताना सगळेजण फिजिक्सचं टेक्स्ट घेऊन येते. फिजिक्स म्हणजे भौतिकशास्त्र. आणि त्या फिजिक्सच्या टेक्स्टमध्ये रिफ्रॅक्शन ऑफ लाईट नावाचा जो धडा आहे तो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट पूर्ण रिवाइज करून येणार नाही. मी तुम्हाला सांगतो तिथपर्यंतच रिवाइज करून यायचे. लेसन सुरुवात जिथे होते तिथपासून ते ऑप्टिकल फायबरच्या युजेस पर्यंत. दुसरं काय पण करायचं फिजिक्स पार्ट नंबर 6 सांगतोय तेवढंच रिवाइज करून यायचं. मी पार्ट मध्ये लेसन घेणार आहे, कारण एकदम जर घेतला तर तुम्हाला 2 पोळ्या खायची सवय, 10 पोळ्या खायला दिल्या तर दुसऱ्या दिवशी तुला होतं. पार्ट नंबर 103 पासून सुरू करायचं. 103, 104, 105, 106 युजेस ऑफ ऑप्टिकल फायबर या इथपर्यंत नीट व्यवस्थित रिवाइज करून यायचं. पहिल्यांदा तुम्हाला काय डाऊट आहे ते विचारले जातील, ते सॉल्व केले जातील. नंतर मला जो पार्ट घ्यायला पाहिजे असं वाटतंय अवघड आहे थोडासा, तो घेईल. दिस इज व्हॉट वी विल बी डूइंग टुमॉरो 8.5 पर्यंत. उद्या कुठला वार आहे? शनिवारी डिस्पर्जन आपण सुरू करू आणि रविवारी उरलेला पार्ट. असं 2-3 पार्ट्स मध्ये आपण घेऊ. म्हणजे एक सेक्शन त्याचा कव्हर करत जाईल. त्यामुळे दुसरं जरी कशाचा रिव्हिजन करायचा पार्ट असेल तरी तो खूप लोड येणार. सबको समझ में आया क्या करना है? फाइन. चलो अभी मैं एक सम यहाँ का सॉल्व करना शुरू करता हूँ. आई एम स्टार्टिंग द रिवर्स डायरेक्शन. ये आपको करना है. आई एम स्टार्टिंग विद दिस. थोड़ा अलग टाइप का लग रहा है. यस सर तुम्ही दोन टाइप काय लास्ट हो मी काय करतो त्यांनी तसं दिलं मी म्हणत असतो. म्हणून तर मी तो पहिल्यांदा घेतला. हे बघितल्यासारखं वाटतं. जरा बघितलं नीट लक्ष द्या. त्याचं म्हणणं काय बघ, काय म्हणणं बघा तुझं बरं. हे दोन टाइप बरोबर. त्याचं म्हणणं आहे 2 इक्वल टू आलू अचानक पाहिजे तर घेऊ द्या.
पहिल्यांदा जर दोन इक्वल टू तर प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू. तर त्यांचं म्हणणं आहे हे आणि हे इक्वल आहे आणि याची व्हॅल्यू 729 येते हे प्रूव्ह करा. बरोबर? कुठल्याही मेथडने मी काय करेल, हे पण उचलेल, हे पण 729 प्रूव्ह करेल, हे पण उचलेल, हे पण 729 सिंपल. कन्सिडर 2 plus 5 omega plus 2 omega square whole raised to. बरोबर आहे काय? आता या दोन्हींमध्ये 2 कॉमन इनटू ब्रॅकेट 1 plus omega square plus 5 omega whole raised to 6. हे कळलं काय केलं? 2 plus 2 omega square मधून 2 कॉमन काढला 1 plus omega square. So I know 1 plus omega square किती असते भाऊ? 0. 1 plus omega square किती येणार? मायनस ओमेगा. कळलं काय कुठून आलं? 1 plus omega square च्या आधी काय लिहू? मायनस ओमेगा प्लस 5 omega whole raised to 6. 5 omega minus 2 omega whole raised to 6. 3 omega raised to 6. That is 3 raised to 6 into omega raised to 6. That is 3 raised to 6. That is 729. बरोबर? 3 3 are 9, 3 are 27, 3 are 81, 3 are 243, 2 are 70. कळलं काय? तो कळलं रे भाऊ? इथे म्हणतात काय करायचं? तर 2 plus 2 omega plus 5 omega square whole raised to the power 6. 2 into bracket 1 plus omega plus 5 omega square. हे मी तेच करतोय का? थोडंसं वाटतंय ते. 2 into bracket 1 plus omega काय निघाल्या? minus omega square plus 5 omega square whole raised to 6. minus 2 omega square plus 5 omega square whole raised to the power 6. 3 omega square whole raised to the power 6. 3 raised to 6 into omega raised to 12. 3 raised to 6 into omega raised to 3 whole raised to 4. That is 729 into 1. That is equal to 729. कळलं का तुम्हाला काय? Please go down. तर करायला लागणार तुम्हाला. पटापट आवाज आहे. कुठलंही सोडवत तुम्हाला जे पाहिजे हे थोडं इक्वल टू 2 आले होते म्हणून मी पहिला काही काय आलं कोणाचं पुढे आला नक्की हो तुम्ही काय पण तुम्ही काय आणलं मी इथपर्यंत आलो सगळं ब्रॅकेट ओपन केलं व्हेरी गुड वन सॉल्व he is solving that remaining part of the question which I had left. तिथेच खाली सोडवा
शक्यतो तेवढ्या जागेमध्ये बसवायचा प्रयत्न कर, नाही तर बसू. अरे स्वतः सोडवायचंय, माझी वाट नका बघू की हा काय फिरतो इकडे तिकडे. Yes, -8. हे -8 लेवल. सिरियस प्रयत्न फक्त 15 ते 20 जण आहेत. बाकी बघू तुला लागायचं नाही. लक्ष द्या इकडे. पण हे लिहून झालं सगळ्यांचं? कोणी लिहितंय? ते सोडवतोय तेवढी जागा आपण सोडून आपलं हे झालं ना सोडून. देखो अभी सब लोग ब्रैकेट ओपन a plus b plus a omega plus b omega square plus a omega square plus b omega. Any doubt? A common 1 plus omega square plus b common 1 plus omega square plus omega. Are what is this? 0. What is this? 0. Simple as that. किती जणांचं आलं होतं? नॉट इवन 5. काय? तरी सगळं एक्सपान्शन केलं डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करायचं. एक टर्म एक्सपान्शन मध्ये किती टर्म येतात तुला म्हणले? 8 टर्म. पहिले दोन ब्रॅकेट त्यानंतर 4 3 आणि एक दोन मध्ये अजून ब्रॅकेट का आहे? मूल्य आहे ब्रॅकेट
तीन टर्म येतात फुली टर्म नाही ना चल हे झालं तरी सांगायचं आवडे चिंता पॅरेंट्स नी तुमच्यापैकी किती जणांनी लॉग इन आयडी आणि पासवर्ड मिळालाय त्यांना आणि लेखक तुम्हाला आठवते होतंय ना हो पण ते फीडबॅक मध्ये आलं होतं बाबांनी फीडबॅक मध्ये टाकलं होतं असं असं आहे पण मला कळणार नाही कोणाचं तुझं होतं आता मग करून देणार आहे त्यांनी ना अनॉनिमस फीडबॅक मध्ये टाकलं म्हणलं शोधत होतो अजून कोणी गेलं नंतर आगे अजून काल बाबांकडे फोन आला काय झालं बाबांकडे काय म्हणतो काय सांग लिहिलं का लिहिलं की नाही बरोबर चल बघ 1 plus omega square minus 1 0 एक डाउट एक कितना वाले बघा 0 minus 2 0 minus 1 हाँ ओमेगा स्क्वायर प्लस ओमेगा माइनस 1 है इसको कौन ओमेगा रेज़ टू माइनस 1 करेंगे कळलं की नाही काय केलं चला आवरा और भी छोड़ो ले चले छोड़ो आता ये पण आपण सोडवत आहे चला आवरा आवडे चेक करा सगळे जण त्यांनी लिहिलेला प्रोडक्ट चेक करा बरं बाकी पुढचं कदाचित बरोबर आहे तो प्रोडक्ट एकदा चेक करा ठीक आहे की 1 2 3 4 5 6 7 8 चेक करो बराबर है सब लोग फटाफट ये दो सम सॉल्व करना शुरू कर दो लास्ट के दो बाकी सबका होमवर्क 22 से 25 तक और फटाफट आता है दोन संभायला पाहिजे 28 2028 ऑगस्ट महिना सिलेबस थोडे बाकी फिजिक्स पेपर वरचा सिलेबस काय ए भाटीवाले ऐकून घ्या कारण तुला उभं करायला गेलं कारण बरेच जण भाटीवाले पण जात नाही ते वाले त्यांना सिलेबस सांगून द्या हां फिजिक्स पेपर वन हां सर फिजिक्स पेपर फिजिक्स पेपर 1 मध्ये स्केलर्स आणि वेक्टर आणि मेजरमेंट ओके फिजिक्स पेपर 2 मध्ये रिफ्रॅक्शन ओके झाले कॉम्प्लेक्सिटी आणि केमिस्ट्री पेपर 1 मध्ये झाले पुढे
झालंय का कळलं सगळ्यांना? चला हे शेवटचे दोन कोणाचं आले का करू मी उद्या येताना फिजिक्सचं पुस्तक, फिजिक्सची वही आणि फिजिक्सचं दिलेलं बुकलेट या तिन्ही गोष्टी घेऊन यायच्या आठवण. थोडा झालाय पहिले AQ मायनस BQ कर. हे कळलं सगळ्यांना काय केलं त्यांनी? ते सरळ सरळ एक्सपान्शन आहे सगळ्यांचं. आणि मग नंतर तो काय करतो त्या एक्सपान्शन मधून तर टर्म्सला बाजूला काढून घेतो. AQ आणि BQ ची टर्म बाजूला, a square b ची टर्म बाजूला आणि सो ऑन. हे 0 होतं. इथे केलं तसंच तसे. मला काही प्रॉब्लेम आहे?
और एक इस टाइप का सम लेते हैं जो अभी मैंने लास्ट में किया था, चेक करो ये करके आता है कि 1 माइनस ओमेगा। एक 24 क्वेश्चन है। प्लीज ट्राय एंड सॉल्व दिस। म्हणजे ते होमवर्कचे पण 4 पैकी 1-2 दिली तर सुंदर आहे. आणि लक्षात ठेवा क्वेश्चन टू क्वेश्चन चेक करेल, पुढे सॉल्व अनसॉल्व होईमध्ये दिसायला पाहिजे होता. हे आता अनसॉल्व झालेले 3.5 पूर्ण. आता हा जो आहे हा 24वा क्वेश्चन आहे. 1 माइनस ओमेगा प्लस ओमेगा स्क्वेअर रेज टू 6 प्लस 1 प्लस ओमेगा माइनस ओमेगा स्क्वेअर रेज टू 6 is 120. ज्यांना येते त्यांना क्वेश्चन लिहिल्यानंतर 2 मिनिटाच्या सोल्युशन होतं. ज्यांचं हे आलं ते अटेम्प्ट करा. 1 माइनस अल्फा 1 माइनस बीटा 1 माइनस अल्फा स्क्वेअर 1 माइनस बीटा